तर सर्व बालवैज्ञानिकांना सस्ने नमस्कार चॅनलकडून। तर सर्वांना आणि जे बालवैज्ञानिक आहेत आणि जे तिथे आले नाही अशा सर्व ज्यांना संशोधनाची आवड आहे, समाजसेवेची आवड आहे, त्या सर्वांना मला एकच सांगायचं आहे की कालसुद्धा एक नवीन विषय सांगितला होता की म्हणजे गाडी रिपेअर करताना काय म्हणजे आपण करावं की त्याच्यासाठी एखादी डिटेक्शन मशीन जर लावली म्हणजे कोणते भाग निकामी वगैरे झाले याच्याबद्दल काल सांगितलं आणि बऱ्याच जणांनी याला खूप प्रतिसाद दिला। त्यांचा खूप खूप आभार मानतो मी या ठिकाणी, धन्यवाद। तर आजचा हा जो विषय नवीन विषय रोजच्या रोज म्हणजे वारंवार मी नवीन विषय आपल्याला सांगणार आहे, त्यावर मी स्वतःसुद्धा रिसर्च करणार आहे। आजचा हा विषय असा आहे की आजूबाजूला आपल्याला म्हणजे अशी घाण वगैरे दिसते, कुठे रस्त्याच्या बाजूला थोडं दूरसुद्धा घाणीचे ढिगारे वगैरे दिसतात। तर ही गोष्ट आपल्यासाठी स्वतःसाठी हानिकारक आहे, समाजासाठी हानिकारक आहे। याला आपण प्रत्येक वेळा दुसऱ्याला बोलून चालणार नाही, कारण आपण या समाजाचे घटक आहोत आणि ते करणं आपलं मूलभूत कर्तव्यसुद्धा आहे। तर त्याच्यासाठी आपण असं करावं की अनेक म्हणजे संसर्गजन्य साथीचे रोग येताना आपल्याला दिसतात। तर संसर्ग जसं मलेरिया आहे, कावीळ आहे, म्हणजे जे संसर्गजन्य असो किंवा नसो की जे जर विषाणू आणि जीवाणूपासून जर होत असेल तर ते जीवाणू आणि विषाणू जिथं निर्माण होतात तिथंच त्यांना नष्ट करणे गरजेचं आहे। तर अशी एक डिटेक्टिव्ह मशीन आपण निर्माण करावी, जेणेकरून आपण रस्त्याने चालत असताना किंवा आपण गाडीवर असताना किंवा फोर व्हीलर असताना किंवा आजूबाजूला कुठे वावरत असताना ते त्या रोगाचे जर विषाणू किंवा जीवाणू जर आजूबाजूला असतील एखाद्या नालीमध्ये किंवा एखाद्या ढिगाऱ्यामध्ये, तर आपल्याला त्या डिटेक्टिव्ह मशीनमधून आपल्याला ते माहीत पडलं पाहिजे, जेणेकरून आपण त्या विषाणूंचा त्या जीवाणूंचा नाश करू शकतो। कारण याच्यामुळे आपला बराच काय फायदा होणार आहे। कारण साथीचे रोग कसे वाढत जातात, एखादा विषाणू किंवा एखादा जीवाणू तिथे निर्माण होतो, तो ताबडतोब जर त्याला आपण नष्ट केला, तो जर हानिकारक असेल, रोगजंतू असेल, ताबडतोब जर आपण त्याला नष्ट केला नंतर त्या जीवाणूची वाढ होत नाही, जेणेकरून तो साथीचा रोग पसरून आपली म्हणजे हानी होत नाही, मनुष्य हानी होत नाही किंवा समाजाची हानी होत नाही। यासाठी मला असं म्हणायचं आहे की एखादा आजार होतो आपल्याला, तर त्या आजार झाल्यानंतर दवाखान्यात जाऊन त्याची ट्रीटमेंट करणं, त्याच्यापेक्षा जर समजा आपण तो विषाणू किंवा जीवाणू जिथून निर्माण होतो ती घाणच जर आपण नष्ट केली, त्या विषाणूला जर आपण तिथून नष्ट केली किंवा त्या कचऱ्याचं त्या घाणीचं जर आपण व्यवस्थापन केलं तर हे आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। म्हणून मला पुन्हा एकदा एवढंच सांगायचं आहे की याच्यावर सुद्धा आपण संशोधन करावं आणि वारंवार मी नवीन विषय आपल्याला देणार आहोत आणि मी फक्त तुम्हालाच देणार नाही, तर मी स्वतःसुद्धा त्याच्यावर रिसर्च करत आहे। आणि सर्वांना मला एकच सांगायचं शेवटी जाता की भंडारामध्ये राहतो मी, आजूबाजूला कुठे तालुका प्रदर्शनी सुरू आहे असं मला ऐकायला आलेलं आहे, तर मी याच्यामध्ये माझा नंबर देत आहे, तर या नंबरवर मला कळवा, मला जिथं शक्य असेल तिथे येईल, कारण शनिवार रविवार मला सुट्टीच असते। धन्यवाद।